आता तुमचा नंबर जो लागला तो कुठे लागला एमबीबीएस साठी आणि कशी होती ती 4 वर्ष 5 वर्ष? एमबीबीएस ची कोणत्याही डॉक्टरला जर तुम्ही विचारलं ना किरण तुमची एमबीबीएस ची वर्ष कशी होती, तो हेच म्हणणार की माझे एमबीबीएस चे दिवस म्हणजे गोल्डन डेज ऑफ माय लाईफ. हो. दी गोल्डन डेज ऑफ माय लाईफ, त्यात काहीच वाद नाही. कारण की ते वयच असं असतं ना की त्यामध्ये शिकायला मिळतं, खूप काही अनुभवायला मिळतं आणि नुकतंच घरापासून बाहेर आलेलो असतो आपण आणि मित्रांची सहवास वगैरे असतो. मग हॉस्टेल लाईफ आलं वगैरे हे. मग माझं सीईटी झाल्यानंतर पहिल्यांदा माझं ऍडमिशन झालं होतं BYL नायर मुंबईला. मग त्याच्यानंतर सेकंड राऊंडला मला ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस मिळत होते, मुंबईमधले, पुण्यामधले. फक्त KM, JJ आणि BJ हे 3 मेडिकल कॉलेजेस सोडून मला महाराष्ट्रातले सगळे मेडिकल कॉलेजेस मिळत होते. मग माझ्यासोबत आले होते आमचे पप्पा काउन्सिलिंगसाठी. मग पप्पा म्हणाले की बाळा आपण मिरजचं कॉलेज घेऊया, तिथं आपले खूप सारे पाहुणे आहेत आणि माझं पण बिझनेसच्या निमित्तानं तिकडे सारखं येणं जाणं होतं. मग तिथलं कॉलेज घेऊया. मग तिथलं कॉलेज घेतलं आणि मी ते काउन्सिलिंग झाल्यानंतर जेव्हा हॉस्टेलला आलो होतो डेंटल कॉलेजच्या त्यावेळेसच्या, मग तिथल्या माझ्या सिनियर्स लोकांनी, माझ्या मित्रांनी नावं ठेवली मला. ओके. की तू एवढी चांगली चांगली कॉलेजेस सोडून तू तिकडे रुरल कॉलेजला कशाला गेलास, तिकडं मिरजला तिथं कोण असतं, तिथं काय असतं, काय शिकणार आहेस तू, अमुक तमुक खूप काही. पण खरं सांगू किरण, माझ्या लाईफ मधला तो बेस्ट डिसिजन होता की मी ते मिरज मेडिकल कॉलेज हे चूज केलं. कारण की अप्रतिम वातावरण, अप्रतिम सहवास मुलांचा आणि माझा सर्वांगीण विकास जो घडला तो तिथेच घडला. म्हणजे जन्मभूमी फलटण, माझी कर्मभूमी मिरज. खूप छान तुम्ही एक वाक्य म्हटलं आता, जन्मभूमी फलटण होती पण कर्मभूमी तुम्हाला एमबीबीएस साठी लाभली ती म्हणजे मिरज. येस.